नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मिथुन राशीचे एप्रिल 2026 महिन्याचे अत्यंत सविस्तर आणि खोल विश्लेषण असलेले राशी भविष्य. मिथुन राशी ही बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, वेगवान विचार आणि बदलत्या स्वभावासाठी ओळखली जाते आणि त्यामुळेच एप्रिल महिना तुमच्यासाठी अनेक नवीन अनुभव, निर्णय आणि मानसिक स्तरावर बदल घेऊन येणारा ठरणार आहे. या महिन्यात सूर्यग्रहाचे गोचर तुमच्यासाठी क्रमशः दशम आणि एकादश भावात राहील. सामान्यतः सूर्याचे हे दोन्ही गोचर चांगले मानले जातील. आता या महिन्यात सूर्याकडून चांगली अनुकूलता मिळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. मंगळ ग्रहाचे गोचर 2 एप्रिलपर्यंत तुमच्या भाग्य भावात आणि यानंतर तुमच्या कर्मस्थानावर राहील. तसे तर या दोन्ही भावांमध्ये मंगळाचे गोचर चांगले मानले जात नाही, परंतु दशम भावात असण्याच्या स्थितीमध्ये मंगळ तुम्हाला ऊर्जावान बनवून बऱ्याच कामांमध्ये मदतगारही बनवू शकतो. बुध ग्रह 11 एप्रिलपर्यंत तुमच्या भाग्य भावात राहील. तथापि लग्न किंवा राशीच्या स्वामींच्या भाग्य भावात जाण्याची चांगली गोष्ट आहे, परंतु नवम भावात बुध ग्रहाचे गोचर चांगले मानले जात नाही. म्हणून 11 एप्रिलच्या आधी बुध ग्रहांपासून मिळते जुळते परिणाम मिळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. शनीचे गोचर तुमच्या दशम भावात राहील. अशात शनीपासून विशेष अनुकूलतेची अपेक्षा केली जात नाही. तथापि काही बाबतीत कार्यसिद्धीची शक्यता नक्की राहील. म्हणजे सर्व ग्रहांची स्थिती पाहता एप्रिल 2026चा महिना तुमच्यासाठी चांगला राहील. या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी उत्साहवर्धक आणि सकारात्मक राहील. तुमच्या मनात नवीन कल्पना येतील, काही नवीन योजना बनतील आणि त्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होईल. तुमचं कम्युनिकेशन स्किल्स या महिन्यात सर्वात मोठी ताकद बनणार आहे. ज्या लोकांशी तुम्ही बोलता भेटता त्यातून तुम्हाला नवीन संधी मिळण्याचे योग दिसत आहेत. ग्रहस्थितीचा विचार केला तर महिन्याच्या सुरुवातीला सूर्य तुमच्या लाभ भावात असल्यामुळे तुमच्या ओळखी वाढतील, नेटवर्किंग मजबूत होईल आणि तुम्हाला तुमच्या कामामधून काही फायदे मिळण्याची शक्यता आहे. पण 14 एप्रिलनंतर सूर्य व्यय भावात गेल्यावर परिस्थिती थोडी बदलू शकते. या काळात खर्च वाढू शकतो, काही गोष्टींमध्ये मन अस्थिर राहू शकतं आणि थोडा मानसिक ताण जाणवू शकतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह खूप महत्त्वाचा असतो आणि या महिन्यात बुधाचा प्रभाव तुमच्या विचारांवर, निर्णयांवर स्पष्टपणे दिसून येईल. काही वेळा तुम्ही खूप वेगाने निर्णय घ्याल तर काही वेळा जास्त विचार करून गोंधळून जाल. त्यामुळे या महिन्यात बॅलन्स ठेवणे खूप गरजेचे आहे. करिअर आणि नोकरीबद्दल बोलायचे झाले तर एप्रिल महिना तुमच्यासाठी कम्युनिकेशन बेस्ड कामांमध्ये प्रगती देणारा आहे. जसे की सेल्स, मार्केटिंग, टीचिंग, मीडिया, ऑनलाईन काम करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला ठरू शकतो. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो किंवा प्रेझेंटेशन देण्याची संधी मिळू शकते, ज्यातून तुमचं कौतुक होईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ओव्हर कॉन्फिडन्स टाळा. काही वेळा तुम्ही जास्त बोलून किंवा घाईत निर्णय घेऊन स्वतःचं नुकसान करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नेटवर्किंगवर आधारित आहे. नवीन लोकांशी संपर्क वाढवा, ऑनलाईन प्रेझेन्स वाढवा आणि नवीन आयडियाज एक्सप्लोर करा. पण पार्टनरशिप करताना पूर्ण तपासणी करा. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर महिन्याच्या सुरुवातीला काही फायदे मिळू शकतात, पण महिन्याच्या दुसऱ्या भागात खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः ऑनलाईन शॉपिंग, अननेसेसरी खर्च किंवा प्रवास यावर जास्त खर्च होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात या महिन्यात संवाद खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही बोलण्याच्या पद्धतीमुळे नातेसंबंध मजबूत करू शकता किंवा बिघडवू शकता. त्यामुळे शब्द वापरताना काळजी घ्या. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना रोमांचक आणि थोडा कन्फ्युजिंग असू शकतो. काही लोकांना नवीन आकर्षण वाटू शकतं तर काहींच्या नात्यात गैरसमज येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण, अँझायटी किंवा झोपेची समस्या होऊ शकते. त्यामुळे मेडिटेशन आणि रुटीन खूप गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना फोकस्ड आहे. डिस्ट्रॅक्शन जास्त होऊ शकतो, त्यामुळे वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. या महिन्यात प्रवासाचे योग आहेत. विशेषतः शॉर्ट ट्रिप्स हे प्रवास तुम्हाला नवीन आयडियाज देतील. या महिन्यात मिथुन राशीच्या लोकांनी सर्वात जास्त लक्ष द्यायचे आहे ते म्हणजे मन स्थिर ठेवणं आणि निर्णय घेताना घाई न करणं. आता पाहूया या महिन्यासाठी उपाय. दर बुधवारी गणपतीची पूजा करा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा.
या महिन्यासाठी शुभ रंग हिरवा आणि पिवळा राहील. तर शुभ अंक 5 आणि 7 असतील. एकूण पाहता एप्रिल 2026 महिना मिथुन राशीसाठी नवीन कल्पना, बदल, संधी आणि काही ठिकाणी गोंधळ घेऊन येणारा ठरणार आहे. पण योग्य कम्युनिकेशन आणि शांत मन ठेवल्यास हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो. मिथुन राशीसाठी एप्रिल 2026 महिना कसा असेल हे तुम्ही पाहिलंच. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर मनापासून धन्यवाद. या महिन्यात योग्य निर्णय घेतला तर तुमचं नशीब खरंच बदलू शकतं. त्यामुळे व्हिडिओमधील सूचना नक्की लक्षात ठेवा. अशाच अचूक आणि सविस्तर राशी भविष्यासाठी आमच्या राशी संकेत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची रास कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या राशी भविष्य व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.